नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर, चालक या पदाकरता जो परीक्षा होणार आहे त्याची परीक्षा दिनांक आहे विद्यार्थी मित्र बघा 26 एप्रिल 2026 रोजी हा पेपर होणार आहे आणि या पेपरला खूप कमी अवधी शिल्लक आहे। त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भात प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी असणार। या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश आपण करणार आहोत। एकूण 30 प्रश्न गुणांकरता हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके, सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती बॉम्बे हायकोर्ट जे की नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बॉम्बे हायकोर्ट या खंडपीठाकरता होणार आहे त्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूया। पहा, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिले युद्ध कोणते होते? बघा, कोणते होते पहिले युद्ध? 1942 ची चळवळ, 1857 चा उठाव, 1930 चा मिठाचा सत्याग्रह की 1920 चा असहकार आंदोलन? विद्यार्थी मित्रो, स्वातंत्र्य संग्रामातील पहिले युद्ध तो म्हणजे 1857 चा उठाव। ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, 1857 चा उठाव या ठिकाणी काही नेते आणि कोणत्या ठिकाणी त्यांनी उठाव केले हे महत्त्वपूर्ण आहे। ओके, पहा नेतृत्व या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी विद्यार्थी मित्रो बघा, दिल्ली उठाव जो झाला होता 1857 यामध्ये दिल्लीचे नेतृत्व हे बहादूर शाह जफर यांनी केले होते। कोणी केले होते? बहादूर शाह जफर यांनी दिल्लीचे नेतृत्व केले होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रो अजून महत्त्वपूर्ण म्हणजे ते म्हणजे बराकपूर। ओके, बराकपूर या ठिकाणी पहिला भडका जो आहे या ठिकाणी बराकपूर या ठिकाणी उडाला होता। तर कोणी? मंगल पांडे। कोणी हे केलं होतं या ठिकाणी? मंगल पांडे यांनी काय नेतृत्व या ठिकाणी केले होते। झाशी, राणी लक्ष्मीबाई। ओके, झाशीची काय? राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी आपल्याला नेतृत्व देखील विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्र। ओके, तात्या टोपे, कानपूर। बघा, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी म्हणून केव्हा स्वीकारला? ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला जो आहे या ठिकाणी राजधानी म्हणून केव्हा स्वीकारला? 1960, 1962, 1660, 1662, 1674 की 1670? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी रायगड हा जो किल्ला आहे, ओके, रायगड हा राजधानी म्हणून जो आहे हा कधी स्वीकार झाला होता? 1674 मध्ये। ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। रायगडचं पूर्वीचं नाव काय होतं विद्यार्थी मित्रो? तर रायगडचं पूर्वीचं नाव हे रायरी होतं। काय होतं? रायरी। ओके, रायरी हे पूर्वीचं नाव त्या ठिकाणी होतं। बघा विद्यार्थी मित्रो, 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेकाच्या नंतरच त्यांनी काय रायगड ही स्वराज्याची राजधानी म्हणून निवडली होती, स्वीकारली होती। त्यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न काय? कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांनी कायमधारा जमीन महसुलीची पद्धत लागू केली? बघा, कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने कायमधारा जमीन महसुलीची पद्धत लागू केली होती? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिपन। तर विद्यार्थी मित्रो, कायमधारा ही जमीन महसुलीची पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केली होती। ऑप्शन नंबर सी लॉर्ड कॉर्नवॉलिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा ही पद्धती 1793 मध्ये लागू केली होती। कधी? 1793 मध्ये। त्यानंतर लॉर्ड रिपन जो होता, ओके, बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण समजून घेऊया। कायमधाराच्या व्यतिरिक्त अजून जमीन महसुलीच्या पद्धती होत्या, ती म्हणजे एक रयतवारी आणि दुसरी होती ती म्हणजे महालवारी। ओके, रयतवारी आणि महालवारी अशा जमीन महसुलीच्या 2 पद्धती अजून होत्या। यामधील रयतवारी जी आहे, रयतवारी पद्धती ही थॉमस मनरो यांनी लागू केली होती। कोणी? थॉमस मनरो यांनी लागू केली होती। रयतवारी पद्धती कधी लागू झाली? 1820 मध्ये। ओके विद्यार्थी मित्रो, रयतवारी जी आहे ही 1820 मध्ये लागू आणि महालवारी जी आहे, महालवारी ही 1822 मध्ये। 1822 मध्ये ही वोल्ट मॅकेन्झी यांनी लागू केली होती। ओके, कोणी? वोल्ट मॅकेन्झी जी आहे यांनी ही पद्धती लागू केली होती। क्लिअर आहे सर्वांना? जमीन महसुलीच्या 3 पद्धती, कायमधारा, रयतवारी, महालवारी। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? ओके, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? 1905, 1911, 1909 की 1985? तर बंगालची फाळणी जी आहे 1905 मध्ये झाली होती विद्यार्थी मित्रो। कधी? 1905 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा 19 जुलै
1905 मध्ये जी आहे या ठिकाणी बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली. कोणी केली होती बंगालची फाळणी? तर लॉर्ड कर्झन यांनी केली होती. ओके, कोणी केली होती? लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी ही केली होती विद्यार्थी मित्र. मात्र या ठिकाणी त्याला प्रचंड विरोध करण्यात आला. ओके, काय प्रचंड विरोध झाला आणि प्रचंड विरोध झाल्यामुळे ही जी आहे 1911 मध्ये, ओके 1911 मध्ये ही फाळणी काय बंगालची फाळणी जी आहे ही रद्द करण्यात आली. ओके, कोणी रद्द केली होती? रद्द करण्याची घोषणा कोणी केली होती? तर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केली होती. ओके, लॉर्ड हार्डिंग्ज यांनी जी आहे ही फाळणी रद्द करण्याची घोषणाही केली होती. ओके, ही घोषणा लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केली होती, हे देखील लक्षात असू द्या. ओके, पहा विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण कव्हर करत असतो. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर ही पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू केला? ओके, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू केला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी 1919, 1915, 1917 आणि 1920 असे पर्याय या ठिकाणी दिले विद्यार्थी मित्र. तर बघा विद्यार्थी मित्र, चंपारण्य सत्याग्रह हा खूप महत्वपूर्ण आहे. हा कधी सुरू केला होता महात्मा गांधीजींनी? तर हा 1917 मध्ये. ओके, 1917 ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, चंपारण्य सत्याग्रह हा 10 एप्रिल 1917 मध्ये सुरू करण्यात आला होता. ओके, 10 एप्रिल 1917 मध्ये बिहार, ओके बिहार राज्यामधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये, ओके बिहार राज्यामधील चंपारण्य या जिल्ह्यामध्ये जे आहे या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेला होता विद्यार्थी मित्र. हा निळ उत्पादक शेतकरी जे होते, ओके निळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी महात्मा गांधीजी यांनी केलेला हा पहिला सत्याग्रहाचा प्रयोग होता. ओके, हा काय भारतातील पहिला सविनय कायदेभंग चळवळ या ठिकाणी होती आणि याच्यानंतरच महात्मा गांधीजींना जे आहे बापू ही उपाधी देण्यात आली. लोक त्यांना बापू म्हणून ओळखल्या जाऊ लागले. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली फौज कोणती? बघा, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली फौज कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, आझाद हिंद सेना, भारतीय राष्ट्रीय सेना, स्वतंत्र फौज यामध्ये एक नाही. तर सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली फौज आहे ती म्हणजे आझाद हिंद सेना. तर विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी माहिती आहे सर्वांना की मूळ जे आहे मूळ आझाद हिंद सेना ही कोणाची होती? ओके, मूळ तर ही रासबिहारी बोस यांची होती. मूळ कोणाची होती? तर मूळ जी आहे विद्यार्थी मित्र ही रासबिहारी बोस यांची ही होती मूळ संकल्पना. ओके, मात्र जे आहे या ठिकाणी 5 जुलै, ओके 5 जुलै 1947 मध्ये, सॉरी 1943 मध्ये सुभाषचंद्रजी बोस यांनी काय तर औपचारिकरित्या या ठिकाणी अधिकृतपणे काय नेतृत्व जे आहे आझाद हिंद सेनेचं केलं. आणि या ठिकाणी या आझाद हिंद सेनेची काही घोषवाक्य होती, ती घोषवाक्य देखील महत्वपूर्ण आहेत, ते देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्र. तर ती घोषवाक्य कोणती? एक म्हणजे जय हिंद. ओके, बघा जय हिंद हे एक घोषवाक्य. त्यानंतर चलो दिल्ली ही 2 आझाद हिंद सेनेची महत्वपूर्ण घोषवाक्य होती. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जो की उद्या पेपर होणार आहे, तर उद्याच्या परीक्षेकरता महत्वपूर्ण आयएमपी प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. जर सर्वांना व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे या संदर्भात आपण महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते सर्व व्हिडिओज बघायची आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार अशी उपाधी कोणास दिली जाते? ओके, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार अशी उपाधी कोणास दिली जाते? तर विद्यार्थी मित्र, ही उपाधी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली जाते. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार कोण आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराज. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय? पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण होता? बघा, पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण होता हा प्रश्न आयएमपी आहे विद्यार्थी मित्र. ओके, कोण होता पहिला स्वातंत्र्य सैनिक? तात्या टोपे, मंगल पांडे, झाशीची राणी की वासुदेव बळवंत फडके? तर पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणजे मंगल पांडे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, 29 मार्च ओके 1857 मध्ये बराकपूर येथील छावणीमध्ये, कुठे? बराकपूर.
ओके, बराकपूरच्या छावणीमध्ये जो आहे या ठिकाणी यांनी काय केली तर इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली आणि हे तेथील नेफेट्री ओके काय नेटिव्ह इन्फंट्रीचे या बटालियनचे त्या ठिकाणी सैनिक होते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? पंडित जवाहरलालजी नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते. विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ओके, कोणत्या समितीचे? तर मसुदा समिती जी होती तर या मसुदा समितीचे हे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? हे संविधान सभा जी होती त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. क्लिअर आहे सर्वांना विद्यार्थी मित्र? चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषवाक्य कोणी दिली? ही घोषणा कोणी दिलेली आहे? विद्यार्थी मित्र, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार ही घोषणा जी आहे ती कोणी दिली होती? तर ही घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण झाले? ओके, पहा विद्यार्थी मित्र, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोण झाले होते बरे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान? सरदार पटेल, पंडित जवाहरलालजी नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्र, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे या ठिकाणी पंडित जवाहरलालजी नेहरू झाले होते. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू. या ठिकाणी सरदार पटेल जे आहेत हे काय होते? हे गृहमंत्री होते. ओके, काय होते? हे गृहमंत्री झाले होते. या ठिकाणी पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू. पंतप्रधान कोण झाले होते? पंडित जवाहरलालजी नेहरू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते हे कायदा मंत्री. ओके, हे काय होते? हे कायदा मंत्री त्या ठिकाणी होते. क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण सविस्तर स्पष्टीकरण बघत आहोत. तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपण खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. या ठिकाणी ऑलरेडी झालेले व्हिडिओज तुम्ही बघून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका देखील बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. तर त्या प्रश्नपत्रिका देखील जाऊन तुम्ही कव्हर करायच्या आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? ओके, जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे हे कोणत्या वर्षी झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 1919, 1920, 1915 आणि 1905. तर कधी झालं होतं विद्यार्थी मित्र जालियनवाला बाग हत्याकांड? हे देखील खूप महत्वपूर्ण आहे, हे समजून घेऊया. पहा, जालियनवाला बाग हत्याकांड जी आहे ही घटना ही कधी घडली होती? तर विद्यार्थी मित्र, ही घटना जी आहे ही 13 एप्रिल 1919 मध्ये घडली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ए 1919 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी ही जेव्हा घटना घडली तो दिवस होता विद्यार्थी मित्र 13 एप्रिलचा. ओके, 13 एप्रिल 1919 मध्ये. आणि त्या दिवशी काय होते तर बैसाखीचा सण होता. ओके, काय होतं त्या ठिकाणी? तर त्यावेळी बैसाखीचा सण हा त्या ठिकाणी होता आणि त्याकरता सर्व जी जनता आहे ओके पंजाबमधील लोक काय तर अमृतसर या ठिकाणची ओके पहा अमृतसर येथील जालियनवाला बाग मध्ये या ठिकाणी जमले होते. ओके, अमृतसर येथील काय तर ही सर्व जनता जालियनवाला बाग ओके या ठिकाणी लोक जमले होते आणि हे सर्व जे आहेत हे काय होते हे सर्व निशस्त्र होते आणि यांच्यावरती बेछूट गोळीमार करण्यात आला. ओके, यांच्यावरती काय करण्यात आलं यांच्यावरती जे बेछूट काय तर गोळीमार करण्यात आला, गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांची निर्घृण हत्याही करण्यात आली. आणि हे आदेश कोणी दिले होते तर हे बेछूट गोळीमाराचे आदेश जे आहे हे जनरल डायर यांनी दिले होते. कोणी? जनरल डायर या अधिकाऱ्याने दिली होती. ओके, आणि हा या घटनेस कारणीभूत होता. ही घटना जी आहे ही इतिहासामध्ये विद्यार्थी मित्र काळा दिवस म्हणून जाहीर केला जाते. ओके, काळा दिवस हा इतिहासामध्ये मानला जातो 13 एप्रिलचा. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचं घेत आहोत. म्हणजेच जर या प्रश्नावरती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर काही प्रश्न विचारता आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न
सोडवता आला पाहिजे विद्यार्थी मित्र। या उद्देशाने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण आपल्या चॅनलवरती घेत आहोत विद्यार्थी मित्र। व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ओके, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यमुना, गंगा, गोदावरी की कृष्णा? विद्यार्थी मित्र, भारतातील सर्वात लांब नदी आहे ती म्हणजे गंगा। ओके, कोणती आहे? गंगा। पहा विद्यार्थी मित्र, गंगा ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, गंगा ही काय? ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। ओके, बघा गोदावरी, गोदावरी ही महाराष्ट्रातील आहे। ओके, गोदावरी काय? ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, गंगा ही आपल्या भारतातील सर्वात लांब नदी येते आणि जगातील म्हटलं, ओके, जगाचा जर विचार केला तर जगामध्ये सर्वात लांब असणारी नदी कोणती आहे? तर नाईल ही जगामध्ये सर्वात लांब असणारी नदी आहे विद्यार्थी मित्र। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या भागात आहे? ओके, सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे कोणत्या भागात आहे? पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत की उत्तर भारत? तर सह्याद्रीची पर्वतरांग ही पश्चिम भारतामध्ये येते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी पश्चिम भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा ही पर्वतरांग जी आहे ही गुजरात, ओके, कुठून कुठपर्यंत आहे? तर ही गुजरात पासून ते दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आहे। ओके, गुजरात ते कन्याकुमारी अशी ही पर्वतरांग आहे। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? ओके, प्रसिद्ध असं थारचं जे वाळवंट आहे हे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, थारचं जे वाळवंट आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे राजस्थान मध्ये येतं। ऑप्शन नंबर बी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, थारचं जे वाळवंट आहे हे राजस्थान राज्यामध्ये येतं। ओके, बघा याला ग्रेट इंडिया डेझर्ट असे म्हणतात। काय म्हणतात? यालाच ग्रेट इंडिया डेझर्ट असेही म्हणतात। ओके, ग्रेट इंडिया डेझर्ट असेही याला म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न बघा, नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। ओके, नर्मदा नदी जी आहे कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावते? विंध्य, अरवली, सातपुडा की हिमालय? तर नर्मदा नदी आहे ही सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते। सातपुडा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेतून? सातपुडामध्ये ही उगम पावते विद्यार्थी मित्र। ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, सातपुडा मधील ही नदी कुठे उगम पावते हे देखील समजून घेऊया। पहा, नर्मदा ही जी नदी आहे सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे। ओके, ही भारतातील काय? तर ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। ओके, ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। एक बाब लक्षात द्या, नर्मदा जी आहे भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतर एक पॉइंट जर बघतो म्हणलं तर ही मैकल पर्वतरांग, ओके, उगम कुठे होते याचा? उगम, ओके, उगम जो आहे हा अमरकंटक, उगम कुठे होतो? या ठिकाणी अमरकंटक। ठिकाण राज्य म्हटलं तर कोणतं आहे? मध्य प्रदेश। ओके, मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक या ठिकाणी जे आहे हिचा उगम हा होतो विद्यार्थी मित्र। हा एक पॉइंट महत्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या। अमरकंटक या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यातील या ठिकाणी काय नर्मदाचा उगम होतो। कोणत्या पर्वतरांगेमध्ये? तर सातपुडा पर्वतरांगेतील। यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे। तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र। ओके, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते राज्य चहा उत्पादनात आघाडीवर आहे? ओके, कोणते राज्य आहे जे चहा उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, उत्तराखंड? विद्यार्थी मित्र, चहा उत्पादनामध्ये आघाडीवर असणारं राज्य ते म्हणजे कोणतं आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्र आसाम। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी। ओके, चहा उत्पादनात आघाडीवरती राज्य असणारं कोणतं आहे? तर ते आसाम हे राज्य आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, कोणते सागरी बंदर हे भारताचे हृदयबिंदू मानले जाते? ओके, भारताचे हृदयबिंदू कोचीन, मुंबई, चेन्नई की कांडला? तर विद्यार्थी मित्र, मुंबई हे जे बंदर आहे हे भारताचे हृदयबिंदू मानले जाते। यालाच काय म्हणतात? तर मुंबई बंदरालाच भारताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात। ओके, यालाच काय म्हणतात? यालाच भारताचे प्रवेशद्वार असेही म्हणल्या जाते विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र,
देशातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? हा प्रश्न यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये विचारण्यात आला आहे विद्यार्थी मित्र. ओके, मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे यामध्ये हा प्रश्न यापूर्वी विचारण्यात आला, त्यामुळे उद्याच्या परीक्षेमध्ये देखील विचारण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत. नंदादेवी, माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा ही धौलगिरी. तर देशातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर कांचनगंगा, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, देशातील सर्वात उंच बघा विद्यार्थी मित्र कोणत्या पर्वतरांगेमध्ये येतं? तर हे हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे. ओके, कोणत्या याच्यामध्ये? हिमालयमध्ये आहे. या ठिकाणी राज्यामध्ये कोणत्या? तर सिक्कीम राज्याची. ओके, हिमालय पर्वतरांगे सिक्कीम राज्यामध्ये जाते, तेथे हे येतं. आणि हे याची उंची किती आहे? तर 8,556 मीटर. किती आहे? 8,556 मीटर एवढी याची उंची आहे. आणि विद्यार्थी मित्रो एक महत्वाची बाब म्हणजे जगातील हे तिसरं सर्वोच्च शिखर आहे. ओके, हे काय? तर हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर आहे. ओके, हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर आहे. ही एक बाब लक्षात द्या. कोणते? कांचनगंगा. ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असणारं राज्य कोणतं आहे देशातलं? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान की मध्य प्रदेश? विद्यार्थी मित्र क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं म्हटलं देशातील राजस्थान हे येतं. बघा, एक नंबरला आहे राजस्थान. ओके, राजस्थान नंतर द्वितीय स्थानी आहे मध्य प्रदेश. ओके, आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येतं आपलं महाराष्ट्र राज्य. ओके, हे क्रम झाला. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जर म्हटलं, ओके, सर्वात लहान कोणतं आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्र गोवा. ओके, सर्वात लहान कोणतं आहे? गोवा. मग बघा राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे रे? राजस्थान राज्याचं किती येतं? तर 3,42,239 चौरस किलोमीटर इतका आहे. ओके, त्यानंतर मध्य प्रदेशचं 3,08,252 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे महाराष्ट्र राज्याचं. हे सर्व काय आहेत? एक सर्व क्षेत्रफळे आहेत. ओके, सर्व काय? क्षेत्रफळ. आणि सर्वात लहान जो आहे गोवा. ओके, सर्वात लहान हे गोवा राज्य आहे. खूप सर्वांना हा प्रश्न समजला असेल विद्यार्थी मित्र. आपल्याला यावरती 100% परीक्षेमध्ये जो आहे प्रश्न बघायला मिळतो या टाईपचा. ओके, आपल्याला कुठलेही विचारला जाऊ शकते त्या ठिकाणी. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघायचा आहे. जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? ओके, पहा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, पंचगंगा आणि नाशिक. विद्यार्थी मित्र कृष्णा नदी जी आहे, कृष्णा नदीचा उगम जो आहे हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कुठे होतो? महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम आहे. ओके, पहा आता महाबळेश्वर हा ठिकाण कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात येतं? तर हे सातारा जिल्ह्यात आहे. ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? सातारा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण येतं. ऑप्शन नंबर बी महाबळेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, सुंदरबन डेल्टा कोणत्या नद्यांमुळे बनले आहे? ओके, प्रश्न पहा, सुंदरबन डेल्टा जे आहे हे कोणत्या नद्यांमुळे बनला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, यमुना, सतलज आणि नर्मदा, तापी. तर डेल्टा सरोवर म्हणजे सुंदरबन जे आहे ते गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्याच्या संगमामुळे बनलेला आहे. ऑप्शन नंबर बी गंगा ब्रह्मपुत्रा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गंगा ब्रह्मपुत्रा. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, ज्वालामुखी बेट भारतात कोठे आहे? ओके, ज्वालामुखी बेट भारतामध्ये कोठे आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. लक्षद्वीप, अंदमान निकोबार, गुजरात आणि ओडिसा. तर ज्वालामुखी बेट भारतामध्ये अंदमान या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता यामध्ये कोणता आहे ज्वालामुखी? तर ज्वालामुखीचं नाव आहे न्यू बॅरन. ओके, न्यू बॅरन हे या ठिकाणी आहे. आणि हे इथं विद्यार्थी मित्र अंदमान निकोबार याची राजधानी होती बघा पोर्ट ब्लेअर. काय राजधानी होती? पोर्ट ब्लेअर ही राजधानी होती. मात्र या राजधानीचं जे आहे हे नामकरण करण्यात आलं आहे. ओके, या राजधानीचं नामकरण करण्यात आलं आहे आणि नाव काय ठेवण्यात आलं आहे तर
या ठिकाणी नामकरण करून श्री विजयापुरम, ओके, श्री विजयापुरम हे या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे. ही एक बाब लक्षात द्या. हा पॉईंट जो आहे हा IMP आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, कोणता सागरी किनारा पश्चिम भारतात आहे? कोरोमंडल, कल्याण, मल्याळम, कोकण की सुंदरबन? तर विद्यार्थी मित्र, पश्चिम भारतामध्ये या ठिकाणी कोणता आहे? तर कोकण हा या ठिकाणी येतो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर भारताचे सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत 2025 मध्ये? ओके, सध्या काय 2026 चालू आहे, 2026 मध्ये देखील तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा. आणि आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तर या ठिकाणी बघूया. पहा, आता या ठिकाणी एक प्रश्न बघा, 2025 ICC क्रिकेट महिला विश्वचषक हा कोणत्या देशाने जिंकला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा. हा कोणत्या देशाने जिंकला? कोणत्या देशाने जिंकलेला आहे विद्यार्थी मित्र? ICC महिला जे आहे या ठिकाणी क्रिकेट विश्वचषक हा जो आहे हा भारतने जिंकलेला आहे. ओके, भारतीय महिला हरमनप्रीत कौर या ठिकाणी कप्तान होती. ओके, कोण होती? कॅप्टन हरमनप्रीत कौर ही होती. आणि सामने जे आहे आपल्या भारतामध्ये भरण्यात आले, भारत आणि श्रीलंका या ठिकाणी झाले होते. त्यामुळे विद्यार्थी मित्र लक्षात द्या, ऑप्शन नंबर ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2025 चा ICC महिला क्रिकेट विश्वचषक हा भारतीय महिला संघाने त्या ठिकाणी जिंकलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, 2024 चा शांती नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? मलाला युसुफजाई, नर्गिस मोहम्मदी, ग्रेटा थर्टनबर्ग आणि बिल गेट्स. तर विद्यार्थी मित्र, नर्गिस मोहम्मदी ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, चंद्रयान 3 ने कोणते मिशन साध्य केले? ओके, चंद्रयान 3 जे आहे, चंद्रयान 3 ने कोणते मिशन साध्य केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मंगळ, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, सूर्यनिरीक्षण की अंतराळ मानवसेवेत प्रवेश? विद्यार्थी मित्र, चंद्रयान 3 ने कोणते मिशन साध्य केले? चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आणि काय केलं होतं? चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग जे आहे चंद्रयान 3 ने केलं होतं. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय? भारतात नवीन संसद कोणत्या वर्षी सुरू झाली? ओके, भारतामध्ये जी नवीन संसद आहे ही कोणत्या वर्षी सुरू झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 2020, 2021, 2023 की 2025? तर भारतामध्ये नवीन संसद जी आहे ही 2023 मध्ये सुरू करण्यात आली. ऑप्शन नंबर सी 2023 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जे भूमिपूजन होतं याचं, ओके, या संसदेचं भूमिपूजन हे कधी झालं होतं? भूमिपूजन झालं होतं विद्यार्थी मित्र 2020 मध्ये, आणि 2023 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. कोणी केला हा प्रोजेक्ट? कोणी बनवला? ओके, नवीन संसद कोणी बांधली? त्या ठिकाणी कोणी बनली होती? टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने. ओके, कोणाला दिली होती याचा संकल्प? तर हा जो या ठिकाणी ही संसद बांधण्याचं काम कोणी केलेलं आहे? टाटा प्रोजेक्ट्स. ओके, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने की बांधलेली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आणि आकार जो आहे संसदेचा, नवीन संसदेचा आकार कसा आहे? तर नवीन संसदेचा आकार जो आहे हा त्रिकोणी स्वरूपाचा आहे. की कसा आहे? त्रिकोणी आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, 2024 ची लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाने जिंकली? 2024 ची जी लोकसभा निवडणूक आहे ती भाजप या पक्षाने जिंकली आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर भारतीय संविधान जे आहे कोणत्या दिवशी लागू झाले? विद्यार्थी मित्र, भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेलं आहे. ओके, या ठिकाणी लागू म्हटलेलं आहे, लागू झालेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय ते हे स्वीकार करण्यात आलं होतं. ओके, काय काय स्वीकार करण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी लागू झालं तो दिवस जो आहे हा प्रजासत्ताक दिन. ओके, तो जो दिवस आहे लागू करण्यात आलं हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर सी 26 जानेवारी 1950 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे? तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे?
सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा भारतीय संसद किती सभागृहाची बनलेली आहे? तर भारतीय संसद जी आहे ही द्विगृही आहे. ओके, कशी आहे? द्विगृही आहे आणि ही एकूण 2 सभागृहांची बनलेली आहे. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. ओके, बघा लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृहे आहेत. क्लिअर आहे सर्वांना? चला, यानंतर पुढील प्रश्न बघा, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? ओके, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात पुढीलपैकी? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. विद्यार्थी मित्रो, राज्यसभेचे अध्यक्ष हे कोण असतात? तर उपराष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेचे काय तर हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ओके, हे काय आहेत? हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आपल्या देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्णन. ओके, सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन हे आपल्या देशाचे सध्याचे काय आहेत? हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. ओके, हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. आणि उपराष्ट्रपती पद जे आहे हे भारतामध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलं? तर भारतीय राज्यघटनेमध्ये हे पद अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अमेरिका या देशाकडून राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी महाभियोग पद्धत देखील घेण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र, ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुच्छेद आहेत? ओके, बघा भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुच्छेद आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 395, 448, 444 आणि 365. तर भारतीय संविधानामध्ये विद्यार्थी मित्र सध्या जर म्हटलं, ओके, सध्या एकूण किती अनुच्छेद आहेत? तर सध्या 448 प्लस अनुच्छेद आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 448 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सध्या जर म्हटलं कलमे जी आहे ती 448 आहेत. ओके, त्यानंतर भाग, भारतीय संविधान सध्याचे भाग म्हटलं तर भाग जे आहेत विद्यार्थी मित्र एकूण 25 भाग आहेत. आणि अनुसूची, ओके, अनुसूच्या ज्या आहेत एकूण 12 अनुसूच्या आहेत. आणि यापूर्वी जर म्हटलं, ओके, मूळ राज्यघटना, जी मूळ राज्यघटना होती, तर मूळ राज्यघटनेमध्ये काय होते विद्यार्थी मित्र? तर मूळ राज्यघटनेमध्ये कलमे किती होती हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर भाग आणि अनुसूच्या. ओके, बघा, तर मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे होती. किती होती? 395 कलमे त्या ठिकाणी होती. भाग म्हटलं तर विद्यार्थी मित्र मूळ राज्यघटनेमध्ये हे 22 भाग होते. ओके, मूळ राज्यघटनेत 22 भाग होते. आणि अनुसूच्या या 8च होत्या. ओके, 8च अनुसूच्या होत्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र घटना दुरुस्ती करून जे आहेत एकूण सध्या आता 448 कलमे आहेत, 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, हा पॉईंट आपण सविस्तर कव्हर केलेला आहे. हा पॉईंट मी IB म्हणून कन्सिडर करतो आणि की आगामी परीक्षेमध्ये आपल्याला यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? ओके, बघा या ठिकाणी कलम 370 जे आहे ते कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित होते? पंजाब, जम्मू आणि काश्मीर, आसाम की नागालँड? विद्यार्थी मित्र जम्मू आणि काश्मीर राज्याशी संबंधित होतं. ओके, जम्मू आणि काश्मीर यांना काय विशेष राज्यांचा दर्जा या ठिकाणी प्राप्त होता. ओके, विशेष राज्य दर्जा या ठिकाणी काय प्राप्त होता. मात्र या ठिकाणी सध्या जर म्हटलं तर 9 ऑगस्ट 2019 पासून, ओके, पहा, सॉरी 6 ऑगस्ट 2019 पासून हे काय तर हा 370 कलम जे आहे रद्द करण्यात आलं. ओके, बघा या ठिकाणी कलम 370 जे आहे हे रद्द करण्यात आलं आहे. कधीपासून? 6 ऑगस्ट 2019 पासून. ओके, हा एक पॉईंट लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आहेत. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर विद्यार्थी मित्र राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे केल्या जाते. त्याच्यामुळे राष्ट्रपती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न काय आहे? भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे
धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी दोन्ही स्वरूपाचे राज्य आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी आणि सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ओके, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही केव्हा करण्यात आली, कधी झाली? 1950, 1947, 1949 की 1952? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्र 1950 मध्ये झाली आहे. ओके, कधी झाली होती सर्वोच्च न्यायालय स्थापना? ही 28 जानेवारी 1950 रोजी झाली होती विद्यार्थी मित्र. ओके, आणि पहिले जे सरन्यायाधीश होते, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश ते होते विद्यार्थी मित्र कोण? तर हरिलाल जे कानिया. ओके, पहिले सरन्यायाधीश कोण होते? हरिलाल जे कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते. आणि सध्या आपल्या देशाचे सरन्यायाधीश कोण आहेत? सध्याचे देशाचे सरन्यायाधीश आहेत विद्यार्थी मित्र न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे आपल्या देशाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? ओके, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला म्हणतात ओळखले जाते? विद्यार्थी मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण महत्वपूर्ण 40 प्रश्न या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.